बीड लोकसभेच्या निवडणुकीत महायुती म्हणजेच भारतीय जनता पार्टीकडून कोण उमेदवार असणार याची चर्चा होती। यात खासदार प्रीतम मुंडे की पंकजा मुंडे यांचे नाव होते, परंतु भाजपने प्रीतम मुंडे यांची उमेदवारी बदलून पंकजा मुंडे यांना उमेदवारी जाहीर केली। तर महाविकास आघाडी राष्ट्रवादी पवार गटाकडून उमेदवार कोण असणार याचीही तेवढीच चर्चा होती। ज्योतिताई मेटे की बजरंग सोनवणे, परंतु पवारसाहेबांनी बीड लोकसभेची उमेदवारीची माळ बजरंग सोनवणे यांच्या गळ्यात टाकली। बीड लोकसभेची लढत ही अटीतटीची होणार यात शंका नाही। महायुती विरुद्ध महाविकास आघाडी, पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग सोनवणे अशी ही लढत होणार आहे। बीडमधील राजकीय समीकरणे पाहिली तर ती जरा जास्त अवघड आहे। मागील लोकसभा निवडणुकीसारखी ही निवडणुकी मराठा विरुद्ध ओबीसी अशी होऊ शकते। फक्त मराठा मतावर लोकसभेला विजयी होणे अवघड आहे ही गोष्ट महाविकास आघाडीला माहीत आहे। कारण भारतीय जनता पार्टीकडून ओबीसी उमेदवार असला तरी त्यांच्या टीममध्ये आमदार सुरेश धस, आमदार लक्ष्मण पवार, रमेश आडसकर, राजेंद्र म्हस्के असे मराठा समाजाचे नेते आहेत, जे मराठा मतदार भाजपाकडे आणण्याचा प्रयत्न करतील। बजरंग सोनवणे यांच्याविषयी बोलायचे असेल तर बजरंग सोनवणे यांची ओळख म्हणजेच धनंजय मुंडे यांच्या एकदम मर्जीतले होते। बीड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले आहे। एडेश्वरी साखर कारखान्याचे ते चेअरमन आहेत। केज विधानसभेवर त्यांची बरीचशी पकड आहे। तसेच पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे बीड जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिलेले आहे। जिल्ह्यातील बऱ्याच कार्यकर्त्यांना सोनवणे माहीत आहेत, तर सोनवणे यांना बरेचसे कार्यकर्ते माहीत आहेत। बजरंग सोनवणे यांनी 2019ची बीड लोकसभा राष्ट्रवादीकडून घड्याळ या चिन्हावर लढविली होती। त्यावेळी त्यांचा सामना खासदार प्रीतम मुंडे यांच्या विरोधात झाला होता। यावेळी प्रीतम मुंडे यांना 6,78,175 मते मिळाली, तर सोनवणे यांना 5,09,807 मते मिळाली होती। बजरंग सोनवणे यांचा पराभव झाला, तर प्रीतम मुंडे या विजयी झाल्या होत्या। बजरंग सोनवणे हे धनंजय मुंडे यांच्या जवळचे होते, त्यामुळे धनंजय मुंडे जेव्हा राज्याच्या राजकारणात सक्रिय होते त्यावेळेस बीड जिल्ह्यावर बजरंग सोनवणे यांची चांगली पकड होती। त्या गोष्टीचा फायदाही सोनवणे यांना होऊ शकतो। एकंदरीत सांगायचे झाल्यास अजून ज्योतिताई मेटे यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही। मराठा आरक्षण हा मुद्दा बजरंग सोनवणे यांना फायद्याचा ठरणार का मोदी की गॅरंटी हे वाक्य पंकजांना फायद्याचे ठरणार हे लवकरच कळेल।